लाईनीत. भाऊ मध्ये होय, भाऊ मध्ये होय, नीट. अरे बापरे, कार भाऊ तू गणपती पाहायला आला का मिस्टर इंडिया? तू का बरं असतोय? दर्शन घ्या आणि गुपचूप घरी राहा. हा नीट उभे राहा, लाईनीत उभे राहा. अरे तुम्ही कोरोना अजून गेला नाही ना, सुरक्षित अंतर ठेवा जरा. हा चला लांब व्हा, शिस्तीत दर्शन घ्यायचं, मस्तीत नाही. नीट उभे राहा. ताई 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 ताई, अरे कुठे मध्ये घुसते तू? नाही ती मध्ये नाही, मध्ये नाही घुसत ती इथेच होती. अरे नाही ना, माझ्या समोर घुसली मध्ये. नाही इथे पाणी आणायला गेली होती ती. फक्त असं 8-8 तास लाईनीत उभं राहायचं उन्हात अनात. पाणी पण नाही आणायला जाऊ शकत का? आता फक्त पाणी घेऊन आली आहे ती. अरे पण मी 2 तास झाले इकडे लाईन लावतोय, मला तर नाही दिसली ती. तुम्हाला 2च तास झाले, आम्ही 8 तास उभे आहोत. अरे बापरे, काय सांगताय? होती ही इथेच होती, मी बघितलं हिला मगाशी. नक्की होती? पहा बरं काय आहे, म्हणजे मागच्या प्रॉब्लेम नाही तर आम्हाला बी काय प्रॉब्लेम राहणार आहे की नाही? जाऊ दे. काय गॉगल घालून आला तू? काय आहे, जत्रा पाहायला आला का गणपती पाहायला आला तू? गॉगल वरून छछोराच वाटतोय तू. लाईन मध्ये घुसले असेल तर त्यांना बाहेर. नाही मी बोलतोय 2 मिनिटं थांबा ना. आरडाओरडा करणं का, शांततेत दर्शन भेटी सगळ्यात. ताई त्या यांच्या बरोबरच होत्या, पहिल्यापासून उभ्या आहेत त्या. ताईंना काही प्रॉब्लेम नाही आहे. असं नका करा, मी मध्ये सोडणार नाही कोणाला, काळजी नाही करायची. हा चला लवकर लाव रे. थँक्यू. नाही ठीक आहे, हरकत नाही. नाही हो, आजकाल कोणी कोणाची मदत करत नाही अशी. त्यात अशी गर्दी म्हटलं की धक्का देऊन बाहेर काढतील एक वेळ, पण मदत खरंच थँक्यू. अहो देवाच्या दारात मदत नाही करणार तर कुठे करणार? आणि तो आहे ना, तो बघतोय सगळं. हो पण आपण कधी बघणार ना त्याला? 8 तास झालेत, कंटाळा आलाय ना. खरंच. ओ दादा, काय दर्शन देणार आहात का नाही बाप्पाचं? होणार 8 तास झाले आम्ही इथेच थांबलोय. ताई जरा दमानं घ्या. तो बॉलिवूड ऍक्टर नाही का, ऋत्विक कपूर, तो आलाय. ऋत्विक कपूर आलाय, त्याच्या पायी ही लाईन थांबवली मध्ये गर्दी होऊ नये म्हणून. हो का? मग त्याचा डिवोर्स झाला ना आता. मग आता कसला नवस बोलायचं त्याला? अरे हे बॉलिवूडचे ऍक्टर लोक काय नवरा बायकोसाठी येता नाही, त्यांना ते भेटून जाता आपोआप. त्याच्यासाठी नवस करायची गरज नाही त्यांना. ते पिक्चर हिट व्हायचा नवस करायला येता इकडे. कुणाचं काय मी आपल्या मुलीचं लग्न व्हावं म्हणून नवस बोलायला आली आहे. अय्या तुम्ही पण का? अहो मी पण, म्हणजे माझी मुलगी, तिच्या लग्नाचा नवस बोलायलाच आले मी पण. मी पण. म्हणजे खरं सांगायचं तर काल एक मुलगा बघून गेला हिला. काय म्हणता? चांगला येणार आहे. योगायोग म्हणायचं का मला माहिती नाही, पण कालच संध्याकाळी हिला पण एक येणार आहे मुलगा बघून गेला. कालच. अय्यो हो. नाव काय सांग ना त्यांना. प्रद्युम्न ढंडाळे. बघा मजा. अशी झाली तर गंमत. गंमतच झाली नाही. म्हणजे आमच्याकडे पण तेच स्थळ, तुमच्याकडे पण तेच स्थळ. ठीक आहे ना. आम्हाला काही बोलले नाहीत, पण ते सकाळी दुसरं स्थळ बघून आलोय वगैरे काहीच नाही. आम्हाला पण नाही बोलले, म्हणजे संध्याकाळी जाऊन दुसरं स्थळ बघायचंय वगैरे काहीच नाही बोलले. हो ना ग? नाही पण म्हणजे ठीकच आहे नाही का? ठीकच आहे, म्हणजे एवढं इथून कुठून आले होते ते? शिकागो वरनं 4 दिवसांसाठी आले होते ते. मग त्यांनी ठरवलंच असेल ना, सकाळी एका दिवसात 2 स्थळ बघून घेऊ वगैरे, असं काहीतरी प्लॅनिंग असेल त्यांचं. ते आहेच म्हणा. होऊ शकतं ना, कमी वेळ असला की असं करावं लागतं कधी कधी. मुलगा बरा होता तसा, पण
बरा काय म्हणताय हो, सुंदर होता, अगदी मनमिळाऊ. आमच्या हिच्याशी बोलला ना तो एकट्यात. हो की नाही ग? म्हणजे मीच म्हंटल तसं लग्न जुळायचं असेल ना तर आधी मुलांची मनं जुळायला हवी. आणि मग 20 मिनिटं 20 मिनिटं दोघेच आमच्या आतल्या खोलीमध्ये. असं काय करते, गप्पा मारत बसला होतात की नाही? आतमध्ये गप्पा मारत बस. आमच्या घरी तसं मोकळं वातावरण आहे. आमच्या घरी पण आजकाल महत्वाचंच आहे मोकळं वातावरण असणं. मग काय, आमच्याकडे तर 30 मिनिटं. आई आतल्या खोलीत होते 30 मिनिटं एकटे. गप ना. गप्पा मारत होते. गप्पा मारत नव्हता 30 मिनिटं आतल्या खोलीत. काय बरोबर. तशी बरी आहे हा? आमची मुलगी. छानच आहे माझी शिवाली. तुमची पण बरीच बरी आहे. खळ्या पण पडतात तिला. दाखव ग. आई गप ना. इथे पण पडतात. छान. हे काही मुलाकडच्यानी कळवलं वगैरे नसेलच ना तुम्हाला अजून? गेल्या गेल्या लगेच मेसेज केला. तुम्हाला नाही कळवलं काही? आणि आम्हाला लगेच निघाल्या मेसेज केला की तुमच्या मुलीत नकार देण्यासारखं तसं काहीच नाहीये, पण म्हणजे एक फॉर्मॅलिटी म्हणून थोरा मोठ्यांचा विचार घेतो आणि कळवतो म्हणाले. अरे हाच मेसेज केला ना? मग हा सेम मेसेज मलाही आलाय. माझ्या फोनवर आलाय. दाखव ग माझा फोन. एक मिनिट. हे बघा बघा, सेम थोरा मोठ्यांचा विचार घेऊन कळवतो. बघा आलाय आम्हाला पण. कॉपी पेस्ट केलाय हो. नाही म्हणजे हे बरोबर नाही वाटत आहे मला. असं स्पष्ट बोलून टाकायला पाहिजे ना. असं कॉपी पेस्ट नाही. खरं तर उगाच आपलं मन टांगणीला लागून राहतं ना. हो ना. आई बाबांचा फोन आलाय. आला? हॅलो. हो आहो. नाही आहो नाही, रांगेतच आहोत अजून. नाही परत या काय? तुम्हाला मुलीचं लग्न व्हायला नकोय का? मग असं कसं म्हणता परत या? आणि हो ऐका, आपण 500 ठरवलं होतं ना, यावेळी ना आपण 1001चा नवस बोलूया देवाला. अहो स्पर्धा वाढली आहे हल्ली. आई मग तू आता सगळं सांगू का इथे? फोनवर सगळं सांगू का? ठेवा फोन, आल्यावर बोलू नंतर. इथेच सगळं बोलायचं असतं. आमचे हे मिस्टर ना. हो मिस्टर. ते नवसाचं विचारत होते मला. हो. मी पण बोलणार आहे नवस. हो का? वा या वा. शिकागोच्या स्थळाचं झालं तर 5001 रुपयाचा अभिषेक करेन असा नवस बोलणार आहे. एवढं कशाला? म्हणजे हे एवढा महागाचा नवस बोलायचा नसतो म्हणे. बर. हो का? का हो? का? सॉरी, पण आमचा नवस आहे ना. आम्ही ठरवू कितीचा बोलायचा, काय करायचं. तुम्हाला काळजी करण्याची गरज नाहीये. नाही पण तरी असं हे देवाला आमिष दाखवणं वगैरे मला तरी नाही पटत. हे किती चुकीचंच आहे नाही का? आमिष वगैरे कोण दादा, देत नाही. दादा, इकडे या, दादा. काय? ही मुलगीमध्ये घुसलीये. अरे हो, मला बी बोलू दे. अरे हो, थांबा. तुला काही माहिती? एक मिनिट. अरे आजूबाजू तुम्हाला प्रॉब्लेम नव्हता ना पण तेव्हा? आता आहे मला प्रॉब्लेम. ही घुसली मग अशी मी माणुसकी म्हणून हिला जागा दिली. माणुसकी दाखवायला अर्थच नाही या लोकांना. कशा आहात हो काकू तुम्ही? इतका वेळ गोड 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 बोलत होतात आणि आत्ता कळलं आईचा नवस भारी आहे तर लगेच तुझी आई कशा पद्धतीने बोलते का माझ्याशी? प्रिया ताई शांतता. शांत. डायरेक्ट त्या म्हणजे काय? शांत. फिरू दे. लाख फिरू दे. तो आहे ना ज्याच्यासाठी आपण आलोय ना, तो बघतोय सगळं. बघतोय. माहितीये, मलाही माहितीये. त्याला माहितीये आपणच जास्तीचं देणार. तू काळजी करू नकोस. आणि शेवटी काय, सगळ्या गाठी त्याने आधीच बांधून ठेवलेल्या असतात. मग 5000चा नवस कशाला बोललीस का? गाठी बांधलेल्या ए बाई, एक मिनिट. माझी
मला अरे, फक्त 5,000 नाही, आता तर ना ऍडिशनल नवस बोलते का नाही बघ. आई, आता ना गप्प बस तू. 1,001 मोदक ऍडिशनल देते आता. हे स्थळ जुळलं तर. करा करा असंच वागा, महागाई वाढवा, गरिबांनी लग्न करायचीच नाही. हो, आई. काय तरी माणसं आहेत. मी आहे. हो दादा, हा? तुम्ही या मुलीला बाहेर काढा. मला काही माहिती नाही, मला असं चालणार नाही. आम्ही इथं 8 तास उभं हो, राहिलो. हो. कशी काय गोष्ट अरे, आहे? एक मिनिटात 2-4 मिनिटांना काय फरक पडणार आहे? थोडासा उशीर झाला. नाही 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 नाही, 2-4 नाही. मिनिटांनी फरक पडतो. नाही नाही हे अरे बघा, काय हे बघा, फरक कसं पडणार आहे, हे बघा. काही फरक पडणार नाही. ऐका माझं, मी एक काम करतो, तुम्हाला दोघींना एकत्र दर्शनाला सोडतो, एकत्र नवस बोला, एकत्र दर्शन घ्या बस. अजिबात नाही, अजिबात नाही. मी लाईनीत पुढे आहे ना, आधी नवसाचं ऍप्लिकेशन माझंच जाणार. ज्याचा आधी जातं त्याचा पूर्ण होतो नवस. माझं ऍप्लिकेशन आधी गेलं पाहिजे, मीच आधी जाणार. एकत्र वगैरे काही चालणार नाही. नाही नाही आधी आम्ही जाणार. नाही, आम्ही एक मिनिट, एक मिनिट. आम्ही आणि आधी मुळात मुळात तो मुलगा आधी आमच्याकडे आला होता, मग संध्याकाळी यांच्याकडे गेला. त्यामुळे ऍप्लिकेशन आधी माझं जायला पाहिजे देवाकडे. अरे, यांचं- मुळात सकाळी तुमच्या मुलीला बघून गेल्यानंतर तो आमची मुलगी बघायलाच का आला? शक्यता वाटली नसणार ना, तशी आवडण्यासारखी वाटत नाही. एक मिनिट काकू, तुम्ही आता कॉलेजला या, मग तुम्हाला लग्न करायला आलोय का आपण इथे? ताई, काय लिहिलंय? शांतता शांत करा. ठेवा. तुम्ही वाटेल ते बोलताय. माझा माझ्या बाप्पावर विश्वास आहे. तू काळजी करू नको, तो शिकागोचा मुलगा तुझ्याच पदरात पडणार आहे. हो ठीक आहे. काय झालंय काका? काय झालंय? ऍक्च्युली आम्हाला दोघींना जे स्थळ आलंय ना, हा. ते एकाच मुलाचं आलंय. हो. आणि या दोघींनी आम्हाला ते स्थळ मिळावं याच्यासाठी नवस केलाय. अरे बापरे, म्हणजे तुम्ही दोघी एकाच स्थळासाठी नवस बोलायला आले? हो अरे बा, मग कसं होईन आता? ते काही नाही. हं? स्थळ आधी आम्हाला आलंय, सकाळी आमच्याकडे आलं होतं, संध्याकाळी यांच्याकडे. आधी मी जाणार, या बाईला आधी तुम्ही बाजूला करा. अजिबात नाही. संध्याकाळी आम्हाला बघून गेलाय म्हणजे ते आमचंच होणार. आधी ऍप्लिकेशन आमचं जाणार, आम्ही पुढे होत लाईनीत. ऍप्लिकेशन म्हणजे काय? याला काय अर्थ आहे? हा ताई, अरे तुम्ही कशाला दांगडो करताय, मला काही समजत नाहीये. हा, गणपती बाप्पा आहे मध्ये, तो काय मस्टर घेऊन बसलाय का? ही आली की हिचं ऍप्लिकेशन पास, हिचं नापास, असं काही होणार आहे का? हा, अहो गणपती बाप्पा ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या लायकीचं बरोबर देत असतो. आपण काहीच नाही करू शकत. हं? तसं असेल तर मग ठीकच आहे, मग जाऊ दे हिलाच. माझा विश्वास आहे माझ्या शिवालीवर. या पालीपेक्षा तरी बरीच आहे ती. आई काय म्हणाला? So sorry. एक मिनिट, पाल कोणाला म्हणाला? सॉरी कशाला बोलते? हॅलो हॅलो, पाल कोणाला म्हणाला? तुला बोलले ताई. का? प्लीज सो सॉरी. मी आय एम सो सॉरी. सॉरी, बट स्वतःचा चेहरा बघितलाय आरशात तुम्ही? माकडापेक्षा कमी दिसत नाही. सॉरी टू से दिस. ताई. तुम्ही माझ्या आईला माकड बोलताय. हो, माकड बोलले. ती माकड आहे. हो, ती माकड दिसते. ताई. हरिण आहे माझी आई, हरिण. चेहरा बघा जरा तिचा, हरणासारखी दिसते. माकड बोलताय. हरिण दिसते तुझे? हो, ही हरिण दिसते. हरिण आहे ती. बकरी दिसते, बकरी. माझ्या आईवरती बॅ बॅ करते कधीपासून. अरे एक ताई. मिनिट. बकरी. माझी आई बकरी असेल ना, तर तुमची आई सोंड नसलेला हत्तीचा पिल्लू आहे. माझी आई आहे सोंड नसलेलं हत्तीचं पिल्लू. हो, त्यापेक्षा डुक्कर म्हणा ना. काय? सोंड नसलेलं हत्तीचं पिल्लू डुकरासारखंच दिसतं. हुशार आहे ना मुली तू, हुशार आहे. अरे, बाई, तुम्ही बाई, ऐका, बाई, काय बाई, नको. बाई, काय बोल- डुक्कर आहे. ओ बाई. हत्तीचा पिल्लू आहे. हे अरे ऐका. चिचुंद्र्यानो, केवढी ती चिव 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 गुल्लरले बांधून त्या शिकागोल्यात फेकलं पाहिजे तुम्हाला. काहीच कामाची नाही तुम्ही इकडे. अरे त्या एका स्थळावर काय तेल पडून आलं का? 100 भेटते ना त्याच्याऐवजी. हा, आणि पोरी हो, तुम्ही दोघी जणी जर का मनातून असा तो नवस बोलले असतील ना, तर तुम्हालाच भेटेन ते स्थळ. कोणाला एकाले? पण काका, कोण आलंय नवस बोलायला? मी नवस फेडायला आले आज. हा? काय ग, तू कसला नवस बोलली होतीस? अगं, काय बोलशील का? माझ्या कॉलेजमध्ये माझी मैत्रीण आहे ना, तिचा बॉयफ्रेंड मला आवडतो. अगं गधडे, तुला काही लाज वाटते का? काय बोलती? मी 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 असं नवस केला होता की त्यांचं ब्रेकअप झालं तर मोदकाच्या आकाराचं चॉकलेट गणपती बाप्पाला देईन म्हणून. आणि 4 दिवसाआधी त्यांचं ब्रेकअप झालं. आता अवेलेबल आहे तो. आता मी नवस बोलणार आहे की आमचं लग्न होऊ देत. वा वा, किती छान. शिकागोच्या सुंदर मुलाच्या गळ्यात हे घालणार होतात. बॉयफ्रेंड आवडतायत मैत्रिणीचे. नाही पण काकू, मला खरंच आवडतो तो. गप ना जरा, गप ना. थोबाडाला आवर घाल तुझ्या.
तुला ठेव. काय मला नाहीये इंटरेस्ट. जसं काय मला खूप इंटरेस्ट आहे. तुला पण तुझ्या मैत्रिणीचा बॉयफ्रेंड आवडतो? मी नाही तुझ्यासारखी घरफोडी. माझा आहे बॉयफ्रेंड. त्याची बायको आहे, त्याचा डिवोर्स व्हायचा. काय देवाच्या दारात खोटं नाही बोलणार आई. त्याचा डिवोर्स झाला ना की तो माझाच आहे. मी हा नवस मागायला आले की त्याचा पटकन डिवोर्स होऊ दे, मग सगळं छान होईल. सॉरी. नवरा असणाऱ्या मुलाच्या प्रेमात पडणारी मुलगी मारणार होतात का त्या शिकागोच्या अशा सुंदर मुलाच्या गळ्यात? आता काय माझी शिवाली बरी बाबा, लग्न झालेल्या मुलाच्या प्रेमात तरी नाही पडली. आई हे कौतुकाने सांग. काय भावाने, मी इथे उन्हात अनात असं तुला परदेशातला नवरा मिळावा म्हणून नवस बोलायला इथे उभी आहे आणि तुझे हे धंदे चालले. आता तुम्हीच म्हणायचं ना, अनुभवी मित्र कर, 4 गोष्टी शिकायला मिळतील. शिकायचं होतं ना. मग आता शिकता शिकता काय? पडले प्रेमात, काय करू मग आता? काय करायचं हिचं? मी काय करायचं ते करा. ऐका दादा, मला पुढे पाठवा. मी देवाला नवस बोलणार आहे. हो. 1 नाही 2000चा नवस बोलते की हिचं ते सगळं तुटू दे आणि तो शिकागोचा मुलगा आमच्याच मुलीला मिळू दे. अजिबात नाही. मी डबल करते. 5,000 नाही, आता प्लस 5,000, 10,000चा नवस बोल. आई, आमचं झालं पाहिजे. नाही ऐका ना दादा, 500 रुपये घ्या. तिकडे कुठे हो, हो. नाही मी घेतली. काय हो? काय लाज वाटते का? देवाच्या दारात काय गं? अरे तुम्ही लाईन तुम्ही थांबा देवाच्या दारात. तुम्ही असं लाच देताय. तुम्ही घुसखोरी करता ते चालतं का? घुसखोरी केली ना तुमच्या मुलीला घुसवलं मगाशी. मला पाठवा पटकन. हा, ही नसते का लाज तुमच्या आता? आता पैसे कोण काय देणार? अरे हे घ्या दादा, तिला नाही सोडायचं म्हणजे अरे गुड्डू बसा रे. नाही, अरे शांत बसा हो मावल्या हो. अरे मी का दलाल आहे का तुम्हाला पैसे घेऊन मध्ये सोडायला? भक्तीचा बाजार मांडला का तुम्ही? हा, काय चालवलंय हे? अरे ज्याने ही सृष्टी निर्माण केली त्या जगत नियत्याले तुम्ही पैसे देऊन विकत घ्यायला निघाले. अरे लाजा वाटू देणार, एवढे मोठे डंगरे झाले, एवढे वयस्कर झाले तुम्ही, तुम्हाला डोकं नाही आलं का? संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या 13व्या वर्षी अख्ख्या जगाला सुख शांती मिळो अशी प्रार्थना देवाकडे केली होती. आणि तुम्ही काय प्रार्थना करताय? याचं लफडं तुटून जाओ, तो पोरगा माझ्याकडे येऊन जाओ, तो माझ्या जावाई होऊन जाओ, त्याची नोकरी सुटून जाओ, हे असे मागणं आहे तुमच्या? अरे मागायचं असेल तर उघड्याले कपडे मागा, भुकेल्याले अन्न मागा, हा, बेवारशाले घर मागा रे. दुसऱ्यासाठी मागलं तर बाप्पा आपोआप सुख देतो रे मा बाप्पा हो. हा, तो देव आहे देव, त्याला माणूस करण्याचा प्रयत्न करू नका कधी. लागा लाईनीत, तोंड पाहताय माया. कवाचं म्हणलं जाऊ द्या, बाई माणूस आहे, शांतता ठेवायची एकदम. काका, काय एक रिक्वेस्ट होती. काय भाऊ? प्लीज मला पुढे जाऊ देता का? कशाला? मला नवस बोलायचं आहे. कशाचा? माझं ना दर 2-2 दिवसांनी ब्रेकअप होतो. चल निघ लाईनीत लाग, सांगतोय मोठा. प्लीज. अरे जाय रे, आले मोठे गणपतीला तराटे आले.